ह्या वेळेला साफसफाई? तू अशी हळूच मागे येऊन उभी राहतेस आणि ओरडतेस, काय वाटते काय तुला? घाबरलो ना मी. कळलं ना? मी नेहमी का सांगत असते आरडाओरडा करू नका म्हणून. अहो माझं एक ठीक आहे, मला आता सवय झालीये, पण त्या शेजाऱ्यांचं काय? ते दचकतात ना. हो कळलं मला, कळलं. उद्यापासून आता घशाला सायलेन्सर लावून येतो, मग तर झालं. हा चल जा आता, मला काम करू दे जरा. आता हे काय? आणि काय? अहो या डब्याला तुम्ही हात लावणार नव्हतात ना, मग आता का काढलाय? पहिली गोष्ट हा डबा नाहीये, लॅपटॉप आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो माझा लॅपटॉप आहे. मी तो धुळीत टाकेन, पाण्यात टाकेन, नाही तर गॅसवर भाजेन आणि पुन्हा साफसूफ करून वापरेन. तो माझा प्रश्न आहे, तुम्ही मला शिकवू नका. या घराचा मालक आहे मी, मालकाला कुठलेही नियम नाही. बस. हो 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 हो, चिडताय कशाला एवढे? आणि काय हो, सारखं आपलं मी मालक आहे, मी मालक आहे, ते तुमच्या त्या भाडेकरूंना सांगा, मला नको. झालं का तुझं? आता माझं काम करू मी. करा, बस. त्या लॅपटॉप वर काम करा. काय ग? काय आपला हा भाडे करू? कोण? अगं तो आपला किती भाडे करू आहेत का आपल्याकडे? बर, त्याचं काय? ओ नक्की स्वतःच कुठलं काम करत होता? मला नाही बे माहिती. मी कशाला विचारू? मला तुमचा शब्द महत्वाचा आहे. पण तुम्ही हे का विचारताय? नाही, मला जरा बघायचं होतं, तो नेमकी काय तोफ टाकणार होता. काय इतकं महत्वाचं प्रोजेक्ट बनवलंय त्यांनी ग? मला नाही बे माहिती. मी कशाला विचारू? मला तुमचा शब्द महत्वाचा आहे. हो, पण न बोलून तुला चैन पडत नसेल? हो काहीतरीच काय. उलट त्यांच्याशी न बोलूनच आराम वाटतो मला. सारखं आपलं त्यांचं हे करा ते करा, त्यांच्या हातात डबा नेऊन द्या. अगदी श्रेयस शाळेत असताना जसं व्हायचं ना, तसंच व्हायचं. दिवस कसा संपायचा हे कळायचंच नाही मला. आणि त्यात त्या हिची गडबड. हो, आज हे झालं, उद्या ते झालं. आता कसं शांतता आणि आराम. कुणाशी काही देणं नाही घेणं नाही, कुणाचं कसलं सुख नाही आणि कुणाचं कसलं दुःखही नाही. आपलं आपण जगायचं, त्यांचं ते बघून घेतील. अहो शेवटी भाडे करू आणि आपलं माणूस यात फरक असतोच ना. आता ह्या खुर्चीवर कोण बसणार अमित लंडनला गेल्यावर? मॅडम, तुम्ही आता जरा इंटरनॅशनल टूर कडे लक्ष द्या. बस झालं तुमचं केरळ कन्याकुमारी. तुमच्याकडून आहे ना अजून थोडंसं शिकून घेते आणि जाऊन आऊंशीच बोलते. कसं आहे, पुढे मागे जर का मला युरोप टूर करायला मिळाली ना, तर अमितला मी नक्की भेटेन. खरंच. हे तुझं अंकशास्त्र काय म्हणते ते बघ ना जरा. नको, इथे नको अंकशास्त्र. कसं आहे ना, अमितची खूप मदत व्हायची मला. मी खूप मिस करेन त्याला. आता एकटीलाच सगळं करावं लागेल. पण मला सगळ्यात जास्त टेन्शन आलंय ना, ते आदितीचं. बिचारीवर कामाचा खूप लोड पडणार आहे. हो, म्हणजे आपणही काम करतो, आपल्यावरही लोड असतोच ना कामाचा. अरे थांबवा थांबवा, हा विषय पुढे वाढायच्या आत थांबवा. बरं मी काय म्हणते, आम्हीच्या सेंड ऑफच्या पार्टीसाठी जमलोय ना आपण इकडे. हो नंदिनी मॅडम, सेंड ऑफ कसला? आपण सगळ्यांनी मिळून केलेलं गेट टुगेदर म्हणूया, किंवा एखादी पार्टी. हा सॉरी हे छान व्हायला हवं सगळं. आजचा दिवस अमितच्या लक्षात राहायला हवा रे.
काय नंदिनी? उत्तमा, गिफ्ट आणलंयस ना? हो म्हणजे काय, हे बघ. वा किती छान. जुई, गिफ्ट त्याच्या आतमध्ये आहे. ते गिफ्ट रॅप केलंय, पण मला कळलंय आतमध्ये काय. तिलोत्तमा मॅडम, आज रिस्टवॉच आहे ना? ए गुड गेस. वा जुई, काय हुशार आहेस तू. ए तुम्हाला बघायचं असेल तर मी गिफ्ट ओपन करते. नाही नाही नको, ओपन नको. आणि तू आणलंयस ना तिलोत्तमा, म्हणजे चांगलंच असणार. बरं, स्नॅक्सचं काय? मी ऑर्डर आधीच दिले, म्हणजे हे समोसा, ढोकळा आणि जिलेबी. कोल्ड्रिंक्स पण सांगितलंय. अजून कुणाला काय मागवायचंय का? नको नको, आता आणखीन काही नको. मी गोडाचा शिरा आणलाय करून. अमितला खूप आवडतो ना माझ्या हातचा. मला सुद्धा आवडतो. उत्तमा, शिरा आणखीन कोणाला देऊ नको हा. मी फक्त अमितसाठी आणलाय. आणि अमित गेलाय कुठे? काही जुने क्लायंट्स आहेत ना, त्यांना भेटायला गेलाय तो. आणि हो, आता ह्या पुढे त्याचा सगळा डेटा तू सांभाळायचा आहेस, लक्षात आहे ना? हो, ऑर्डर्स फॉलो करा. रजनी, काय करू ग मी तुझं? पण नंदिनी मॅडम, हा, मी खूप मिस करेन ना अमितला. पण ऍक्च्युली मी अमितला सगळ्यात जास्त मिस करेन. हो ना नंदिनी मॅडम? पण अदिती, तू फार मिस करशील ना अमितला. तुझी बाजू घ्यायला कोणी नाही ना आता. अदिती, मी आहे तुझ्या बाजूने. जुई, हे काय सगळेजण इथे जमलात? काय कसली मीटिंग? नंदिनी, काय हातात कागद पेन वगैरे? काय मागण्या वगैरे आहेत का? अहो मागण्यानी ते अमित चाललाय ना लंडनला, मग त्याच्या सेंड ऑफची सॉरी गेट टुगेदरची पार्टी, त्याची तयारी सगळी चालली आहे. अरे वा. आऊ, तुम्ही थांबू शकाल का? थांबेन की. मलाही आवडेल तुमच्याबरोबर पार्टी एन्जॉय करायला. आऊ, पण वी आर व्हेरी सॉरी, म्हणजे अविनाश सरांची परमिशन नाही घेतली. काय हे असं काही या ऑफिसमध्ये चालणार नाही. असं अविनाश नाही म्हणणार, मी सांगेन त्याला. थँक्यू. फक्त तो पार्टीला असेल की नाही ते नाही सांगता येत. बरं, मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही ही सगळी तयारी इथे कशी काय करताय? ओरडा खाल्ला नाही? म्हणजे नवरे कुठे आहेत? ते कॉन्फरन्स रूम मध्ये ते आहेत. बर बर, मग सांगा त्यांना मी परवानगी दिलेली आहे. हो. थँक्यू आऊ. चालू द्या, जोरात करा तयारी. बरं, कुणाला काही बोलायचंय का? अमितला निरोप देताना कुणाला काही बोलायचंय का? नाही नाही, निरोप वगैरे काय, निरोप समारंभ वगैरे असं काही नको. ते फार इमोशनल होतं मग सगळं. कसं आहे ना, आपण त्याला हसत खेळत सेंड ऑफ देऊयात. काय ठरलंय काय? काम सोडून गप्पा कसल्या सुरू आहेत? नवरे, गप्पा नाही मारत आहोत आम्ही.
अमित चाललाय ना लंडनला, त्या पार्टीची तयारी करतोय. पार्टी या ऑफिस मध्ये हे असलं अजिबात चालणार नाही. नंदिनी मॅडम, तुम्हाला पार्टी करायची असेल ना तर हॉटेल बुक करा आणि तिथे काय गोंधळ घालायचा तो घाला, इथे नाही. हो ना. माझी परवानगी नाहीये. आऊंनी परवानगी दिलीये. हो, ऑफिस मध्ये पार्टी करायची. काय तुला आवडलं ना? सगळे गेले. काय झालं अमित सर? तांगडे नाही, काय नाही. अहो, असं कसं काय नाही? काय झालंय? तांगडे, उद्या मी ऑफिसला येऊ शकणार नाहीये. म्हणजे उद्याच निघाला तुम्ही? नाही नाही, अरे माझ्या काही महत्वाच्या मीटिंग्स आहेत, म्हटलं त्या आटपून घ्याव्यात. आणि माझं विजाचं काम आहे, परत काही पर्सनल काम आहेत, तर सर म्हणाले की ते 2-3 दिवसात आटपून घे. म्हणून म्हटलं आज सगळ्यांना भेटून घेईन. अहो पण सगळे तर निघून गेले. बाहेर पावसाची लक्षणं आहेत ना, म्हणून अविनाश सर नाव म्हणाले की लवकर निघा. सगळेच निघाले. मी पण निघणार होतो, पण माझी आणि तुमची भेट व्हावी ही वरच्याची इच्छा होती. तांगडे, तुम्हा सगळ्यांना खूप मिस करेन रे मी. अमित सर, तुमची पण आठवण येईल की सगळ्यांना, पण तुम्हाला भेटता आलं नाही याचं सगळ्यांना मात्र खूप वाईट वाटेल. मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण अचानक ठरलं. सगळे खुशही होते, पण कोणाला भेटता आलं नाही. पण हा, मी तिथनं फोन करत जाईन. आपण सगळ्यांनी फोनवर बोलायचं, तू सुद्धा. आणि तू मला इथल्या सगळ्या अपडेट्स देत जा. नक्की देईन सर. तुम्ही काळजी घ्या आणि तिथले अपडेट्स तुम्ही मला द्या. नक्की. चल येतो. तांगडे, चल. अमित, अमित, काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? आम्हाला न भेटता जाणार आहेस? कोण समजतोस कोण तू स्वतःला? ठीक आहे, जा चल. तसे माझं कुठे काय ऐकतोस तू? जाऊ दे, काही बोलू नकोस तू. रजनी, मला काय माहित तू थांबलीयस? अमित सर, कसा वाटला माझा अभिनय? वेलकम अमित. तुझ्यासाठी तुझ्या या कुटुंबाने हा छोटासा समारंभ आयोजित केलेला आहे. सुस्वागतम. थँक्यू. अरे अरे, हे का ना? नमस्कार नको. खूप खूप मोठा हो, तुला खूप शुभेच्छा. आऊ, आज मी जे काही आहे ते फक्त देव टूवर्स मुळेच. तुम्ही समोर असलात ना की मला आईची उणीव कधी भासतच नाही. मी तुम्हाला खूप मिस करेन. मी सुद्धा तुला खूप मिस करेन अमित. हे घे, हे तुझ्यासाठी छोटीशी भेट. आऊ, हे अरे, आईकडून आहे. नाही म्हणू नकोस. थँक्यू. हा तुला गोडाचा शिरा खूप आवडतो ना माझ्या हातचा. पण नंदिनी मॅडम, आता पुढे काय? घाबरू नको सर, मी जरा जास्तच घेऊन आले. जाताना घेऊन जा हा आठवणीने. नंदिनी,
तू बऱ्याच दिवसांसाठी जाणार आहे, तितके दिवस पुरेल ना? थँक्यू नंदिनी मॅडम. जुई, ऑल द बेस्ट. थँक्स. काळजी घे तू स्वतःची. आणि हे आमच्याकडनं गिफ्ट घड्याळ आहे, आमची आठवण म्हणून. आठवण येण्यासाठी गिफ्टची गरज नसते, ते कायमच येईल. आणि बघ, तुला कधी उचकी लागली तर लगेच आम्हाला फोन कर, म्हणजे आमच्यापैकीच कोणीतरी आठवण काढली असणार. काय एवढं वय झालंय का माझं? काका, तुम्ही वयाने मोठे असूनही आमच्यातलं होऊन तुम्ही मला समजवत आला आहात नेहमी. आता आशीर्वाद द्या. खूप मोठा हो आणि लवकर परत ये. आणि नवरे, मला प्लीज फोन करून ओरडत जा, नाहीतर माझं कामात मन नाही लागणार हो. मिस्टर अमित, तेही देव टूर्सच ऑफिस आहे. मी कधीही ओरडू शकतो. इतकंच काय, पण तिथे येऊनही ओरडू शकतो. हो हो, नक्की ओरडा, तिथे जाऊन ओरडा त्याला. जय. जय, आज मला एक कन्फेस करायचं. तू हे ऑफिस जेव्हा जॉईन केलं होतंस ना, तेव्हा मला असं वाटलं की मला एक कॉम्पिटिटर आला. मी खूप जेलस फील करायचो. पण तसं काही नाहीये. नाही, अरे मला तसं वाटायचं की अमितराव, आता तुमची जागा गेली. पण खरं सांगू जय, तुझ्यासारखा एक चांगला कलिग आणि एक चांगला मित्र सापडणं फार कठीण आहे. आणि आज जाता जाता मला तुझी माफी मागायची. अभी क्या रुला है का क्या? मित्रही म्हणतोस, माफीही मागतोस. नाही रे जय, आज मला कळलं की ऑफिसमध्ये तू सगळ्यांचा इतका लाडका काय असते. खरंच खूप चांगला आहेस. तू सगळ्यांना मदत करतोस. मला खात्री आहे एक दिवस तू खूप मोठा होशील. थँक्यू. आणि मला माझ्या या मित्रालाही खूप मोठं झालेलं बघायला आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय रजनी मॅडम, काय काय ऑफिस सोडून झाल्यासारखं निरोप काय घेत बसलायस सगळ्यांचे? नाही मी तेच म्हणतोय, आता कोणाशी भांडणार? ए मी नाही भांडत. तू कारण शोधत असतोस भांडायला. मी शोधतो. हा मग? आणि तुला काय करायचंय? मी कोणाशी भांडे? मी तांगडेशी भांडे. तुला जर वाटत असेल ना की फार फरक पडणार आहे मला, तर तसं काही नाहीये. उलट माझा त्रास कमी होईल. नक्की? आई साहेब, हा ड्रामा करतोय उगाचच इमोशनल काहीतरी. तांगडे, याचं काही संपणार नाहीये सगळं. आपण खायला देऊया का सगळ्यांना? रजनी, थँक्स. तुला काय वाटलं आता तू थँक्स म्हणालास तर मी काय सॉरी म्हणेन का लगेच? हट. तू काही म्हणण्याची मी अपेक्षाही करत नाही. आई साहेब बघा ना. हे रजनी, अगं गंमत करतोय तो. रजनी, हे बघ, हे ऑफिस आपलं घर आहे आणि इथली माणसं आपली आहेत. त्यांना जप आणि हो, स्वतःलाही जप.
आणि अगदीच तुला भांडावं असं वाटलं ना माझ्याशी तर तिथे ये. खूप भांडू. मोस्ट वेलकम. हे असं आहे यांचं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. अमित ऑल द बेस्ट. चल रे चल. dishes घे. आदिती थँक्स. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. एक चांगली कलिग आणि एक चांगली मैत्रीण कशी असते हे तुझ्यामुळेच कळलं मला. अमित, तू सुद्धा खूप चांगला कलिग आहे. ऑल द बेस्ट. अदिती, आय विल मिस यू.